नमस्कार मित्रांनो, पेटीएम यूजरसाठी फोनपे यूजरसाठी खूप महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। ही अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। तत्पूर्वी क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करून टाका। खूप महत्त्वाचे अपडेट मी घेऊन येत असतो। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या योजनांचे अपडेट असतील, जॉबशी रिलेटेड अपडेट असतील, खूप महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळतात वेळोवेळी। तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर पहा, तुम्ही जर फोनपे पेटीएम यूजर असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आता उरलेत फक्त 2 दिवस, 15 सप्टेंबरपासून UPI मध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे। फोनपे पेटीएम यूजर UPI व्यवहाराबाबत बदल होत आहे। 15 सप्टेंबरपासून फोनपे पेटीएम यूजरला त्याचा अनुभव येईल। राष्ट्रीय देयके मंडळाने NPCI या बदलावाला अनुकूलता देखील दिलेली आहे, दर्शवलेले आहे। यामध्ये UPI ट्रान्झॅक्शन लिमिट ठेवलेला आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय देयके मंडळाने NPCI 15 सप्टेंबरपासून 2025 रोजीपासून UPI व्यवहाराची एक नवीन मर्यादा लागू केलेली आहे। अंतर्गत विमा हप्ता, कॅपिटल मार्केटमधील गुंतवणूक, क्रेडिट कार्ड बिल अदा करण्यासारख्या श्रेणीत आता एका वेळी 5 लाखांपर्यंत व्यवहार करता येणार आहे। याचबरोबर या कॅटेगरीत 24 तासात जास्तीत जास्त 10 लाखापर्यंतची जी रक्कम आहे ती तुम्हाला ट्रान्झॅक्शन मार्फत म्हणजे तुम्हाला पाठवता येणार आहे। क्रेडिट कार्डसाठी 24 तासांची मर्यादा वेगळी ठेवण्यात आलेली आहे, त्याचबरोबर ती जास्तीत जास्त 6 लाख असेल। राष्ट्रीय देयके मंडळाने हा बदल ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी ही सुविधा लागू केल्याचे म्हटले आहे। त्यामुळे या श्रेणीत ग्राहकांना लहान लहान व्यवहार करण्याची गरज पडणार नाही आणि त्यामुळे हे यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। तर पहा मित्रांनो, सर्वसामान्य ग्राहकांना पर्सन टू पर्सन जर व्यवहाराच्या मर्यादेत कोणतेही बदल केलेले नाही, हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं पाहायला मिळतं। ही मर्यादा सध्या 1 लाख रुपये प्रति दिवस इतकी आहे, ती कायम ठेवण्यात आलेली आहे। आणि फोनपे पेटीएम गुगल पे यासारख्या लोकप्रिय UPI ट्रान्सफर प्लॅटफॉर्मवरती या नवीन मर्यादेचा थेट परिणाम दिसून येईल। आता या युजर्सला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करता येईल, विमा हप्ता भरता येईल, यात्रा बुकिंग आणि इतर व्यवहार मोठ्या प्रमाणात करता येणार आहे। हे महत्त्वाचं बदल UPIने केलेला आहे। त्याचबरोबर आपण थोडक्यात पाहूयात नक्की काय काय बदल केलेला आहे। UPI व्यवहार मर्यादा 15 सप्टेंबर 2025 पासून लागू। प्रत्येक श्रेणीत व्यवहार मर्यादा 24 तासांची एकूण मर्यादा असेल। कॅपिटल मार्केट गुंतवणूक 5 लाख ते 10 लाख पर्यंत। विमा हप्ता अदा करण्याची मर्यादा 5 लाख ते 10 लाख। क्रेडिट कार्ड बिल अदा करणे 5 लाख ते 6 लाख। ट्रॅव्हल बुकिंग 5 लाख 10 लाख। हे महत्त्वाचे बदल केलेले आहेत। कमी व्यवहारासाठी UPI लाईट। आता UPI लाईटबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात। UPI लाईट सप्टेंबर 2022 मध्ये अंमलात आणलेले होते। गेल्या काही वर्षात UPI व्यवहारात मोठी वाढ झाली आहे आणि गल्लीबोळातील दुकानदारांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत UPI आहे आणि त्यातूनच दिवसासाठी मोठ्या रकमेची उलाढाल होत असते। छोट्या रकमेसाठी RBIने UPI लाईट बाजारात आणलेले होते, त्याला पण नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिलेला आहे। UPI लाईटच्या माध्यमातून ग्राहक 500 रुपयांच्या पेक्षा कमी पेमेंट करू शकतो, व्यवहार करू शकतो। तर आता गुंतवणूक करणे सोपे झाले आहे। ग्राहकांना UPI प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक करता येणार आहे, हे या ठिकाणी सिद्ध झालेले आहे। म्हणजे UPI मध्ये आता खूप महत्त्वाचे मोठे बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे बदल खूप फायदेशीर देखील ठरत आहे। जे मोठाले व्यवहार करत असतात त्यामध्ये दुकानदार असतील, गुंतवणूकदार असतील, जे अमाऊंट दिवसेंदिवस कोणती ना कोणती जी लाखांपर्यंत अमाऊंट असते ती पाठवत असतात, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही अपडेट होती। तर त्याचबरोबर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली, UPI फोनपे गुगल पे जे असेल त्या प्लॅटफॉर्मची तुम्हाला ही अपडेट कशा पद्धतीने आवडली की नाही आवडली, अपडेट कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्याचबरोबर
त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। त्याचबरोबर आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, वंदे मातरम।